काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार हुसेन दलवाई आपल्या सोबत आहेत। हुसेनजी, वांद्र्यामध्ये तोडक कारवाई होते, ऐतिहासिक आणि सर्वात मोठी जवळपास मुंबईतली ही तोडक कारवाई आहे। कसं पाहताय तुम्ही याकडे? असं आहे, एक लक्षात घ्या, त्या भागामध्ये एकदम गरीब लोक आहेत. त्यांनी त्या झोपड्या बनवलेल्या आहेत. ती अतिशय म्हणजे चिखल असलेला तो सगळा परिसर होता. तिथे काहीच नव्हतं. त्यांनी त्या स्थितीमध्ये, त्या घाणीमध्ये ते लोक राहून कसं तरी त्यांचा गुजारा ते करतायत. आणि 30 वर्ष ती सोसायटी आहे, म्हणजे ती झोपडपट्टी आहे. आता एका बाजूला मुख्यमंत्री असं म्हणतात की सगळ्यांना आम्ही 5 वर्षात घरं देणार आहोत. प्रधानमंत्री रोजच म्हणतात सबको घर मिलेंगे. आणि अशा ज्यांची घरं अशी आहेत तिथे छोटा मोठा काहीतरी धंदा करतात ते आणि कसं तरी चालवतात. त्यांना साध्या नोटिसीससुद्धा दिलेल्या नाहीत. त्यांचं परत परत म्हणणं असं होतं, आमच्या नोटिसीस बघा, ती कोर्टामध्ये केस होती. ते कोर्टाने निर्णय असा दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने, की त्यांना अल्टरनेटिव्ह द्या म्हणून. आणि माझं असं म्हणणं आहे, तुम्ही त्यांचे सर्वे घ्या आणि मग त्यांना तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या खाली त्यांना कुठेतरी घरं द्या आणि नंतर तोडा. असं ते कुठे जाणार? उद्या पाऊस आल्यानंतर काय करणार? ते बिचारे तसेच बाहेर पडलेले आहेत आणि बुलडोझरने ती झोपडपट्टी तोडते. हे सरकार सगळं ना गरिबांच्या विरोधात इतकं का करते मला काय कळत नाही. आणि एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की या देशातलं अर्थकारण हे इतकं वाईट आहे की गरिबांची गरिबी वाढत गेलेली आहे, गरिबांची संख्या वाढत गेलेली आहे आणि श्रीमंतांची श्रीमंती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. तर पण म्हणजे तुम्ही तुम्ही सुद्धा आता वांद्र्यातच राहता, अनेक वर्ष झाली। तुम्ही पाहिलं असेल की एकावर एक असं 4 माळे अनधिकृत तिथे चढवले गेले। दरवर्षी तिथे बऱ्याचदा आग लागते त्या झोपडपट्टीत चमत्कारिकरित्या। कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही, रेकॉर्ड नाही, कोण राहतंय त्याबद्दलची काही कल्पना नाही। मग ह्या सगळ्यावर काहीतरी कारवाई आवश्यक नव्हती का? नाही नाही, कारवाई मग इतके दिवस का नाही केली? जर तिथे होत होती त्यांची नोंद करणं, पण ते इलेक्शनमध्ये भाग घेणारे लोक आहेत, त्यांची ते तसंच रजिस्ट्रेशन वगैरे आहे, नाही असं नाही आहे. हे काय खरं नाही. हा जो प्रचार आहे तो चुकीचा प्रचार आहे. असं आहे, ते नागरिक म्हणून तुम्ही त्यांना मान्यता दिलीच आहे. असं माझं म्हणणं, असं तुम्ही त्यांना माणुसकीने वागवा. मी असं म्हणत नाही की ते कुठे घरं बांधतात, काय करतात आणि हे सगळं चालतं त्याला मान्यता द्या असं नाही. पण माणुसकीने वागा, त्यांना अल्टरनेटिव्ह घरं द्या आणि नंतर त्यांच्या तोडा ना. तोडू नका असं मी माझं म्हणत नाही, पण त्यांना उद्ध्वस्त करू नका. उद्ध्वस्त करणं हे अतिशय वाईट आहे. आणि उद्ध्वस्त का करता तुम्ही? गरिबांच्याच विरोधात हे सगळं कसं करता? मुंबईमध्ये अनेक ठिकाणी, अगदी बांद्रा वेस्टला आणि तुमच्या ह्याला वरळी वगैरे भागामध्ये मोठ्या मोठ्या इमारती झाले, स्काय स्क्रॅपर्स झालेले आहेत आणि त्याला ओसी मिळालेली नाही. ते तुम्हाला चालतं? म्हणजे श्रीमंत त्यांची घरं नाही ना तुम्ही तोडत? मग ही गरिबांचं का असं करता? त्यांना अल्टरनेटिव्ह द्या आणि हे करा. त्यांचं म्हणणं काय ते ऐका. तुम्ही ऐकतच नाही. त्यांचं साधा सर्वे घेतलेला नाही आणि त्या पद्धतीने तोडतात, याला माझा विरोध आहे. याच्यामध्ये भाजपचे माजी खासदार आहेत किरीट सोमय्या, त्यांनी फॉलोअप केला होता। आता तुम्ही या प्रकरणात कोणाशी बोलणार आहात का? प्रशासन, सरकार, न्यायालय? मी सारखा फोन करतोय तिथल्या कलेक्टरला, ते फोन घ्यायला तयार नाहीत. हा काय प्रकार आहे? हे अतिशय चुकीचं आहे. आणि सोमयाला आता काही काम नाही, त्यांच्या पार्टीमध्ये कुणी काय त्यांना विचारत नाही. ते हे आपलं यांची घरं तोडा, हे घरं तोडण्याचं काम करतायत. माझ्या मते चांगलं काहीतरी काम करा ना, लोकांच्या लक्षात राहील असं एक तरी काम करा. ते करतच नाही. तुम्ही एकदम गरिबांच्या विरोधात त्यांना लुटण्याचं काम करताय. हे बरोबर नाही, हे अतिशय चुकीचं आहे. धन्यवाद सर। आपल्या सोबत होते माजी राज्यसभा खासदार हुसेन दलवाई, ज्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे बांद्र्यात सुरू असलेल्या तोडक कारवाईविषयी। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली।